चला तर मित्रांनो, आज आपण सुंदरनगर तालुका पाथरी या ठिकाणच्या शाळेमध्ये आलेलो आहोत. ही एक छोटेखानी शाळा आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेली एक छोटेखानी शाळा आहे. तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. सगळीकडे हिरवेगार शेती वगैरे असं मुलांसाठी शिकण्यासाठी असं पूरक असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. पहा, हे पाहू शकतात. आता एक निसर्ग शाळा सरांनी भरवलेली आहे. समोर काही विद्यार्थी आहेत. 2 शिक्षकी असणारी ही एक शाळा आहे. तर आता आपल्याला या शाळेवरची शिक्षकांनी दिलेला अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. ठीक आहे, चला आपण बघूया सर काय घेत आहेत मुलांचं आणि मुलं कशा पद्धतीने उत्तरं देत आहेत ते आपल्याला आता पाहायचे आहेत. इकडं आता लक्ष द्या. आपल्याला सामान्य ज्ञानचे काही प्रश्न दिले तुम्हाला मी, ते तुम्हाला 200-250 प्रश्न झालेत आपले. मी एका एकाला विचारणार, ते तुम्ही ज्याला येते त्यांनी हात वर करायचा. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? चल सांग. 21 मार्च. शाबास, टाळ्या वाजवा रे. महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत? नेहा सांग. 106. शाबास, टाळ्या वाजवा. प्रत्येक उत्तराला महाराष्ट्रातील स्त्री मुख्याध्यापिका कोण आहेत? सांग. सावित्रीबाई फुले. शाबास, टाळ्या वाजवा रे. पहिल्या मुख्याध्यापिका आहेत ह्या. 7 बेटाचे शहर कोणते? सांग नेहा. मुंबई. मुंबई. मुलापैकी सांगा तो काय आहे? सांग आर्यन. भारत. शाबास, टाळ्या वाजवा रे. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? सांग. गंगा. शाबास. वर्षाचे एकूण किती आठवडे? 52. शाबास, टाळ्या वाजवा. हे बघा, हे दुसरीचा विद्यार्थी आहे. बस खाली. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? हा सांग. मोर. शाबास, बस खाली. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? सांग. हे शीतल. पंडित जवाहरलाल नेहरू. शाबास, टाळ्या वाजवा रे. बेडकाचा आवाज कसा असतो? राऊंड राऊंड. हे थांबतो. हा सांगा. आहे आर्यन. बेडकाचा आवाज हा कसा ओरडतो बेडूक? हा तू सांग. राऊंड राऊंड. शाबास, बघा, टाळ्या वाजवा रे. वर्षातील सर्वात छोटा महिना कोणता? कॉमन उत्तर द्यायचं नाही, ज्याला येते ते. हा सांग. फेब्रुवारी. शाबास, बस खाली आर्यन. फेब्रुवारी. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण? सांग बबलू. नील आर्मस्ट्रॉंग. शाबास, टाळ्या वाजवा रे. नील आर्मस्ट्रॉंग. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? थांबतो ना आर्यन. नवी मुंबई. बस खाली. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? शाबास, टाळ्या वाजवा. प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात? 26 जानेवारी. शाबास. भारत देशाची राजधानी कोणती आहे? भारत देशाची नवी दिल्ली. नवी दिल्ली. शाबास. मानवी शरीरात किती ज्ञानेंद्रिय आहेत? थांबा, दुसरे सांगा. सांगण्या आवडा. ज्ञानेंद्रिय 5. शाबास, बस खाली. ज्ञानेंद्रियांची नावं सांगायची मला. सांग शीतल. नाक. हा सांग पटपट. नाक, हा, कान, हा, डोळे, हा. चार. आणि जीभ. बस खाली. शाबास. तर अशा प्रकारे आपण एक सामान्य ज्ञानचा उपक्रम घेतलेला आहे. दररोज मुलांना 20 प्रश्न द्यायचे आणि मुलांना ते प्रश्न उद्या आपण आल्याच्या नंतर अर्धा तास त्याच्या कोणते सराव करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी नवीन त्याला 20 प्रश्न द्यायचे. अशामुळे काय होते, मुलांची सामान्य ज्ञान म्हणजे जगामध्ये काय चाललंय काय नाही ह्या गोष्टीचं मुलांना परिपूर्ण नॉलेज होते आणि मुलांना पुढच्या स्पर्धा परीक्षेसाठी त्या गोष्टीचा 100% फायदा होतोय. म्हणजे लहान वयापासून मुलांना सवय जर लागली तर ते पुढे 7वी 8वी पासून त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आणि कॉम्पिटिशनच्या युगामध्ये हे मुलं टिकणार. धन्यवाद. तर बघा, अशा पद्धतीचे जिल्हा परिषदेच्या शाळेवरचे शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे शाळेसाठी उपक्रम राबवत असतात. तुम्ही आताच पाहिलेलं असेल की हे छोटेखाने असलेली शाळा, या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीनं तयार करून घेतलेली आहे. अशी गुणवत्ता आपल्याला टिकवायची असेल तर जिल्हा परिषदच्या शाळा ह्या कायमच्या जिवंत राहिल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करणं होतील ते आपण केले पाहिजेत. धन्यवाद. माझे नाव नेहा भारत पवार आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947
रोजी स्वातंत्र्य झाला. आपले भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही वीर सैनिकांनी बलिदान दिलं. त्या वीरांना आपण वंदन करूया. हा दिवस आपले सर्वांसाठी खूप अभिमानाचा आहे. मला माझे देश खूप खूप आवडते. माझा नमस्कार. माझे नाव शीतल आहे आणि मी इयत्ता 4थी शिकते. आज 15 ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झालेला आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. पानी में आपको लगा नहीं सकता, हिंदुस्तान को ही जला नहीं सकता.